आणि वेगवेगळ्या वाड्या बघताना त्याच्यातनं एक लक्षात गोष्ट आली की इथे पाण्याचं दुर्भिक्ष आहे. आणि हे मला म्हणजे माझ्या कधी कल्पनाच केलेली नव्हती. कोकणामध्ये अतोनात पाऊस पडतो आणि तिथे पाण्याचं दुर्भिक्ष आहे. एकमेकांचे काहीतरी बोलले, परत आले. म्हणले, काका तुम्ही आम्हाला महिन्याला 4 दिवस द्याल का? तर दिले. मला काहीतरी करायचं होतं. काय करायचं होतं मला माहित नव्हतं. कोणीतरी पुढाकार घ्यायला पाहिजे. देतो. आणि मग दर महिन्याला मी वेळणेश्वरला जायला लागलो. पुण्यातील फिलिप्स कॉफी कट्टा यांनी आज आयोजित केलेल्या कार्यक्रमात शेखर गाडगीळ यांनी आपल्या वेळणेश्वर येथील कार्याचा सर्वांना सविस्तर परिचय करून दिला. श्री शेखर गाडगीळ यांनी विहिरीमध्ये पाण्याची टाकी बांधली. त्याचा उपयोग आज फक्त वेळणेश्वर नाही तर इतरही गावातल्या लोकांना होतो. त्याचा हा भाग आपल्यासाठी. आज नमस्कार, मी सर्वांचं फिलिप्स कट्ट्यावर स्वागत करतो. हा जो कट्टा आहे हा पुण्यातल्या फिलिप्स मधल्या मंडळींनी सुरू केलेला आहे आणि आज 2007 साली हा कट्टा सुरू झाला आणि महिन्यातनं एक दिवस भेटायचं ठरलं ब्रेकफास्टसाठी. तर सुरुवातीला आम्ही ब्रेकफास्टसाठी भेटायचो, गप्पा मारायचो एकमेकात. परंतु असं लक्षात आलं की जोपर्यंत आपल्या मीटिंगला अजेंडा नाही तोपर्यंत लोक येणार नाही. तर आम्ही अजेंडा ठेवायला सुरुवात केली आणि वेगवेगळे उपक्रम आम्ही राबवले. वेगवेगळ्या लोकांना आम्ही कट्ट्यावर बोलवत असतो. तर हा असा एक अनोखा प्रवास आमच्या फिलिप्स कट्ट्याचा चालू आहे आणि नवीन नवीन उपक्रम गोखले असल्यामुळे मलाही आनंद होतो, कारण ते मला तितकीच जोमाने साथ देतात. आणि आज त्यांचा मुलाखतीचं जे तंत्र आहे या आमच्या कट्ट्यावरचं ते अद्वितीय आहे, कारण लोकांना त्यांची मुलाखत, गप्पा या गोष्टी खूप आवडतात. त्यामुळे आता आम्ही नुसता फिलिप्सचा कट्टा म्हणत नाही तर लाईक माइंडेड लोकांचा कट्टा असं नामकरण केलेलं आहे. तेव्हा आजच्या वक्त्यांचा मी परिचय करून देत नाही, मी ते काम श्रीरंग गोखलेंवर सोपवणार आहे. नमस्कार. श्री प्रवीण विलासनी स्तुतीपर बरेच शब्द सांगितले, पण माझं जितकं त्यांनी माझ्याबद्दल सांगितलं त्याच्यापेक्षा दसपट कौतुक विलास रबडेचं आहे, कारण बॅकस्टेजला या कट्ट्यासाठी तो जे काम करतो ते अभूतपूर्व आहे. शेखर गाडगीळ आपल्याला आज वक्ता म्हणून मिळायचा योग चांगला आहे, आणि शेखर योगायोगाने पुण्यात येणार होता आणि त्याच वेळेला आपला कट्टाचा टायमिंग जमलं. वेगळी माणसं असा एक विषय मी घेतला होता, ते वेगळं काम करणारे लोक आहेत त्यात शेखर एकदम फिट बसतो. शेखर माझा शाळेपासूनचा मित्र, म्हणजे आम्ही आमचा जर्नी नवीन मराठी, रमणबाग, फर्ग्युसन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे असाच झाला. त्यामुळे त्याच्याबद्दल माहिती होती. शेखरने इंजिनिअरिंग केलं, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधनं इन्स्ट्रुमेंटेशन केलं, पुढे तो डिपार्टमेंट हेड झाला. ते सगळं आपण ऐकणार आहोतच. ती जुजबी ओळख सांगतो, पण आज ज्यासाठी आपण जमलो आहोत ते, आणि जे माझं मुख्य थ्रिलिंग मला जे वाटलं ते म्हणजे जेव्हा त्यांनी पाण्यातल्या विहिरीतल्या टाकीबद्दल एक कन्सेप्ट इम्प्लिमेंट केला आणि त्याबद्दल त्याला पेटंट मिळालं 1.5 महिन्यापूर्वी, तेव्हा अक्षरशः म्हणून कमाल वाटलं. आणि त्या एक्साइटमेंट मध्ये मी असं ठरवलं की शेखरची ओळख आता सगळ्यांना करून दिली पाहिजे त्याच्या अचिव्हमेंटची. पण पाण्यातली टाकी ही शेखर ही नुसती ओळख नाहीये. तो ज्या स्क्रॅच मधनं त्यांनी त्या वेळणेश्वरला डेव्हलपमेंट केली ती खरी ऐकण्यासारखी आहे. तर ती गोष्ट आपण ऐकूया. पण एखाद्या ठिकाणी म्हणजे इथून पुण्याहून वेळणेश्वरला जाणं, तिथे काहीतरी सोशल वर्क करायचा मानस ठेवणं आणि तिथली जमीन घेतल्यानंतर अक्षरशः बॅरन लँड, दगडी खडकाळ जमीन, तिथे नंदनवन पुरवणं, ही जी त्याची प्रोसेस आहे ती फॉर्च्युनेटली मला बघता आली. आपण सुरुवातच त्याच्या एखाद्या प्रॉब्लेमला हात घालताना त्यांनी पाहिलं की पहिलं पाण्याचं काहीतरी केलं पाहिजे. त्यांनी तो अस्वस्थ झाला. तर शेखर, तुझ्या पाणी आणि टाकी या विषयापासून आपण सुरुवात करूया असं मला वाटतं. सुप्रभात.
तुमच्या या कार्यक्रमाचं शीर्षक आहे मुलगा वेगळी माणसं. मला लक्षात आलं की मला का निवडलंय. माझा जन्म पुण्यातला, शिक्षण पुण्यातलं, नोकरी पुण्यातलं, आणि हे सगळं सोडून मी हा मुलूक सोडून गेलो म्हणून मुलगा वेगळी म्हणून मला बहुतेक इथे श्रीरंगनी सांगितलं आहे हे आमच्या डेफिनेशन मध्ये बरोबर बसतंय. मी माईक जी काय श्रीरंगनी करून दिली ती खूप जास्त आहे. वयाच्या 50व्या वर्षी आपण निवृत्त व्हायचं असं पहिल्यापासून ठरवलेलं होतं आणि त्याप्रमाणे झालो. सोशल वर्क करायचं असं एक डोक्यात होतं, म्हणजे काय करायचं हे माहित नव्हतं. 1-2 ठिकाणी पत्रव्यवहार केला. एक वेळणेश्वरला, त्यांचं वेळणेश्वर सेवा मंडळ म्हणून एक ट्रस्ट होता, आणि श्रीवर्धनला एक डॉक्टर जोशी म्हणून होते, ते माझे मित्र पुण्यातले डॉक्टर डाके, डोळ्याचे डॉक्टर, ते तिथे ऑपरेशन वगैरे करण्यासाठी जात असत. कोणीतरी पाहिजे म्हणून आपल्या या ठिकाणी पत्र लिहिली, कोणाचंही उत्तर आलं नाही. एक 6-8 महिन्यांनी वेळणेश्वरची माणसं पुण्याच्या महाराष्ट्र एक्झिक्युटिव्ह अँड ट्रस्टी कंपनीमध्ये त्यांची मीटिंग होती म्हणून आली होती. फोन केला, आम्ही असं असं आलो, येऊ का भेटायला. या, आनंदाने आली. म्हणजे तुम्हाला काहीतरी करायचंय आमच्या इथे वगैरे, आम्हाला सगळं छान वाटलं. पण म्हणले आम्ही जे विश्वस्त आहोत ते 65 ओलांडलेले आहोत, त्यामुळे आमची ज्यांनी काही होणार नाही. पण आमची मुलं आहेत. विवेकानंद केंद्राचं वगैरे थोडंसं काय आमच्या गावामध्ये शरद जोशी म्हणून आहेत, ते काम करतात, त्याच्यामध्ये ते सामील असतात. बघा तुमच्या या माध्यमातून काही जमलं तर. 2000 साली त्यांनी पहिल्यांदा मला बोलवलं तिथे प्रबोधन शिबिर म्हणून केलेलं होतं, आणि ते विवेकानंद केंद्रातर्फे होतं. त्याला श्रोता म्हणून मला त्यांनी बोलवलं. त्याच्यानंतर 2001 मध्ये, आता 2000 ते 2001 मध्ये संपर्क काही नाही, पण तेवढ्या वेळामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचं सेन्सस बुक सरकारी बुक डेपो मधनं आणलं, आणि असं काय गुहागरचा परिसर कसा आहे, वेळणेश्वर आहे, लोकसंख्या किती आहे, माणसं काय करतात वगैरे वगैरे. 2001 ला पुन्हा एकदा त्यांनी जेव्हा बोलवलं, त्याही वेळेला मी गेलो आणि वर्षात नाही एकदा नुसतं तुमच्या प्रबोधन शिबिराला यायचं असेल तर मग काही मला त्यात एवढा मला रुची नाही तशी. काहीतरी काम असलं तर मला सांगा, करीन. त्यातले गोपाळ गोखले आणि विवेक गोखले असे ते जे ट्रस्टी आले होते, त्यांची ही जी 2 मुलं, चुलत भावंड, ती त्या बैठकीतून थोडीशी बाहेर गेली, एकमेकांचे काहीतरी बोलले, परत आले. म्हणले काका तुम्ही आम्हाला महिन्याला 4 दिवस द्याल का. तर दिले. मला काहीतरी करायचं होतं, काय करायचं होतं मला माहित नव्हतं. कोणीतरी पुढाकार घ्यायला पाहिजे, देतो. आणि मग दर महिन्याला मी वेळणेश्वरला जायला लागलो. तिथे गेल्यानंतर त्या गजाभाऊ गोखले म्हणून जे होते, या विवेक गोखलेंचे वडील, जे 2 जण मला पहिल्यांदा भेटायला आले होते, त्यातले एक दामोदर कृष्णाजी गोखले आणि गजानन परशुराम गोखले, असे ते 2 जण होते. त्यांनी मला सबंध गाव हे पायी फिरून वेगवेगळ्या वाड्या कशा काय, खारवी वाडी काय, गुरववाडी काय, कुंड्यांची वाडी काय वगैरे अशी सगळे दाखवलं. त्या सगळ्या बघताना इथे प्रॉब्लेम काय आहेत. प्रॉब्लेम तसे काही नाही आहेत, कारण त्यांच्या दृष्टीने जसं काही प्रॉब्लेम काही नाही आहे असं होतं. म्हणलं मग मी काय काम करणं अपेक्षित आहे इथे. तसं काही नाही, तुम्हाला जे काय वाटेल ते करा. मग शाळा बघितल्यावर तिथे एक गमतीची गोष्ट, जेव्हा मी तिथे गेलो तेव्हा मला वाटलं हे वेळणेश्वर गाव चांगलं पुढारलेलं गाव असतं पाहिजे. का तर तिथे कोंडवाड आहे. म्हणून माझ्या बरोबर विवेक आणि गोपाळ होते, त्यांना आला हसायला. थोड्या वेळाने म्हणले अहो ते तुम्ही पुढारलेलं गाव का म्हणताय. म्हणलं इथे असा कोंडवाडा आहे. म्हणले अहो तो कोंडवाडा नाहीये, दिवसा मुलांची नंतर गोऱ्यांची शाळा आहे.
ती शाळेची जी इमारत होती त्याला खिडकी म्हणजे आडवं भोक आणि दरवाजा म्हणजे उभं भोक, अशी शाळेवरती छप्पर. मग आता मास्तरच होतो मी, त्यामुळे मला त्याचं शाळेचं अट्रॅक्शन जरा जास्त झालं. विचारायला गेलो, काय हो कोणाची शाळा आहे, म्हणजे कोणची संस्था चालवते वगैरे, कोणी सावर्ड्याला आहे. तिथे जाऊन भेटलो. असं असं आहे, तुमची शाळेला निदान ग्रिल तरी बसवावं आणि दरवाजे बसवा, फ्रेम्स आहेत तिथे, ते खिडक्यांना नको दरवाजे, पण निदान दाराला तर म्हणजे दाराच्या फ्रेमला तरी दरवाजे करा. त्यांची ITI होती. म्हणलं तुमच्या ITI म्हणून करून घ्या, पैसे काय लागतील ते देतो. फुकट आपल्याला काहीतरी देणार कोणतरी आहे म्हटल्यानंतर लागली, कामाला लागली, झाली. पण त्याचा फायदा असा झाला की तिथल्या शिक्षकांना त्याच्यातनं एनकरेजमेंट मिळालं. आणि मग शाळेत त्यांची जी काय इन्व्हॉल्वमेंट होती शिक्षकांची, ती चांगली वाढायला लागली. आणि त्यातलं विस्ताराने काय सांगत नाही, पण विज्ञान आणि गणित विषयाचे शिक्षक तिथले जे होते ते अतिशय उत्साही होते. आणि त्या शाळेतनं 3 वर्षामध्ये विज्ञान विषयात, त्यावेळेस 150 मार्काचं विज्ञान होतं 10वीला, तर 143 मार्क तिथे मिळाले तिथल्या मुलांना. तर त्यांना प्रयोगशाळेचं साहित्य उपलब्ध झालं. तिथल्या एका मुलाशी बोलताना सहज तो म्हणाला, कशी आहे रे तुमची शाळा? आमची शाळा आमच्या तालुक्यात नंबर 1 आहे. म्हणलं काय आहे? आमच्या शाळेत मायक्रोस्कोप आहे. म्हणलं तुम्ही काय बघता रे सूक्ष्मदर्शक यंत्राकडून? आणि मग त्यांनी मला खरोखरीच आश्चर्याचा धक्का दिला. त्यांनी न चुकता कुठेही स्पायरो गायरा पाहतो म्हणल्या. आणि जेव्हा मी सुरुवात केली होती त्या दिवशी त्या शाळेतली मुलं जी होती त्यांना बांबू धरायला घेतलं होतं नकाशा करण्यासाठी. ते सांगितलं होतं इथून तुमची शाळा किती लांब आहे ते मला मोजून सांगा. त्या मुलांनी अंतर बरोबर मोजलं, बंद टेप आणि असा हात धरून तुकडा आणलेला होता, एवढ्या अंतरावर आमची शाळा आहे. म्हणजे त्यांना किती अंतरावरती शाळा आहे जरी मोजमाप केलेलं होतं तरी ते सांगता येत नव्हतं. आणि तीच मुलं 3 वर्षामध्ये इतका त्याच्यामध्ये फरक झाला, केवळ त्यांच्याशी संवाद वाढला. आणि ह्या याच्यातनं थोडीशी मलाही मग उत्साह वाढला. आणि वेगवेगळ्या वाड्या बघताना त्याच्यातनं एक लक्षात गोष्ट आली की इथे पाण्याचं दुर्भिक्ष आहे. आणि हे मला म्हणजे माझ्या कधी कल्पनाच केलेली नव्हती. कोकणामध्ये अतोनात पाऊस पडतो आणि तिथे पाण्याचं दुर्भिक्ष आहे. बायका विहिरीच्या जवळ हंडे घेऊन, हंडे म्हटल्या काय त्यांची जी साधनं असतील ती घेऊन पाणी येण्याची वाट बघत बसलेल्या पाहिल्या. तेव्हा मला असं झालं, अरे पाणी आलं की भराभरा काढून घ्यायचं. विहिरीत तळाला पाणी, खोल विहिरी. आणि मग वाटायला आपल्याला काहीतरी ह्याच्यावरती करता आलं पाहिजे. एवढा पाऊस पडतो इथे आणि या अशा विहिरी काय करायचं. त्याच वेळेला ह्या ज्यांच्यामुळे मी वेळणेश्वरला गेलो त्या गोखल्यांची महाराष्ट्र एक्झिक्युटिव्ह ट्रस्टी कंपनी आणि त्यांचा ट्रस्ट यांची एक मीटिंग होती. का तर ते पत्र पाठवायचं, एप्रिल महिन्यानंतर इथे कोणी येऊ नये, इथे पाणी नसतं. आता म्हटलं ते भक्त निवासात येणारी माणसं सुट्टीच्या काळातच येणार ना, त्यावेळेला तिथे इथे काही मिळत नाही, फुलं वगैरे सगळं तुम्ही तिकडनं येताना प्रसाद बिसाद घेऊन येत जा आणि इथे पाणी नाही, त्यामुळे एप्रिल महिन्यानंतर तुम्ही येऊ नका. म्हणजे हे काय आपल्याला न पटणारी गोष्ट आहे, काहीतरी आपण केलं पाहिजे. तर त्यांची एक विहीर होती आणि त्यांची आपली समजूत अशी झाली की ती लहान विहीर आहे, आपण मोठी विहीर केली म्हणजे जास्त पाणी मिळेल. त्याचे झरे तेवढे जाणार आहेत ना, ती विहीर नुसती मोठी करून काय उपयोग. पण ते त्यांना तसं काही समजून सांगण्याच्या पलीकडे होतं. मग त्या एक्झिक्युटिव्ह कंपनीचे जे मॅनेजर होते त्यांना सांगितलं की यांना विहीर करायची करू दे, पण माझी एक तुम्हाला रिक्वेस्ट आहे, ती विहीर त्यांनी
आत्ताची त्यांची जी छोटीशी विहीर आहे ती मध्यावर ठेवून त्याच्या बाजूने करू नये. ऑफ सेंटर त्याच्यापासून हा त्या विहिरीचा एखादा भाग करूया आपण, परंतु दुसरी त्यांना जी विहीर खणायची ती त्याच्या बाजूला त्याला लागून अशीच खणा. मग त्यांनी ते मान्य केलं. मग त्याप्रमाणे ती विहीर खणली. जुन्या विहिरीचा वापर हा मी नव्या विहिरीला ऍक्सेस मिळावा अशा पद्धतीने केला. शंकराची पिंड जशी असते त्याच्या बाजूला एक आपला लिफ्टचा डग जसा असतो तसा एक डग आणि एक विहीर. जोपर्यंत म्हटलं तुमच्या जुन्या विहिरीत पाणी आहे तोपर्यंत त्याच्यातलं पाणी घ्या, नंतर नव्या विहिरीमध्ये. आता दोन्हीकडचं पाणी एकाच वेळेस संपणार. नवीन विहीर केली तरी दोन्हीला झरा तोच आहे, त्यामुळे त्याच्यात काही फरक पडणार नव्हता. त्या जिथे मला पहिली कल्पना जी सुचली ती ही की ह्या सगळ्या खोल विहिरी आहेत, तळाला पाणी आहे, म्हणजे त्याच्या वरचा सगळा जो व्हॉल्यूम आहे हा डेड व्हॉल्यूम असल्यासारखाच आहे, काही त्याचा उपयोग नाहीये. मग आपण याच्यामध्ये पार्टिशन केले तर म्हणून माझा जसा श्रीरंग तसा रवी नेने म्हणून माझा मित्र, त्याला म्हणलं तो सिव्हिल इंजिनियर स्ट्रक्चरल डिझायनर. रवी म्हणलं मला विहिरी स्लॅब घालायची असं वाटतंय. तर आपण तो उत्तर दिलं, विहिरी स्लॅब घालायची, खणली कशाला विहीर? ऑब्वियस आहे, आता मी स्लॅब घातली की विहीर बंदच नाही का होणार. मग त्याला सांगितलं नाही असं मला 2 कंपार्टमेंट करता येतील का वगैरे असं सगळं. येतील म्हणला. म्हणजे शेखर 40 वर्ष प्रॅक्टिस करतोय, माझ्या नाही डोक्यात कधी आलं की आपण विहिरी स्लॅब घालायचं. सहज आहे, त्याच्याकडे जो प्रॉब्लेम घेऊन येईल त्याचा सोल्युशन तो काढण्याचा प्रयत्न करणार. त्याच्याकडे आजपर्यंत जर कोणी विहिरी स्लॅब घालावी का आता आलंच नाही तर तो कसं काय डिझाईन. एनिवे, तर त्याचा पहिली सुरुवात ही श्रीरंगनी ज्याप्रमाणे सांगितलं की हे विहिरीची कल्पना जी आली ती इथे मला पहिल्यांदा जाणवली की असं जर काही आपण करून पाहिलं तर त्याचा काही उपयोग होईल का. आणि खरोखरीच तो जो काय माझा प्रयोग होता त्या प्रयोगातनं 70,000 लिटर पाणी विहिरीच्या वरच्या बाजूला टाकी केल्याने हे उपलब्ध झालं. आणि मी असा हिशोब केला होता की इथे समजा रोज 1000 लिटर पाणी यांनी काढलं तरी 2-2.5 महिने यांना पाणी पुरलं पाहिजे. एप्रिल पासून तुम्ही येऊ नका म्हणतात, मग एप्रिल मे आणि जूनचे 15 दिवस एवढे जर आपले 70 दिवस जर ह्यांना पाणी पुरलं तर आपलं काम झालं, पत्राला येणं बंद होईल. आणि तिथे जमिनीच्या खाली 10 फुटावरती विहिरी स्लॅब घातली. जुन्या विहिरीचा उपयोग नवीन विहिरीच्या ऍक्सेससाठी केला. त्यातनं पंप घातला. जेव्हा विहिरीला तुडुंब पाणी असतं तेव्हा ते पाणी आणि त्या भक्त निवासच्या छपरावरचं पाणी वरच्या टाकीत घेतलं. जोपर्यंत विहिरीला पाणी आहे तोपर्यंत विहिरीचं पाणी वापरा. ज्या दिवशी विहिरीचं पाणी संपेल त्या दिवशी टाकीतलं पाणी वापरायला लागा. ही माझी कल्पना तिथं प्रत्यक्षात आली. त्यांनी मला खूप उत्साह आला. अदरवाईज मला माहित नव्हतं मी तिथे काय काम करायचंय, पण हे एकच काम नव्हतं. गावात ज्या ज्या ठिकाणी विहिरी होत्या त्या विहिरींवरती काढण्या टाकून म्हणजे दोरी लावून त्याच्यामध्ये त्यांची भांडी टाकायची आणि पाणी काढायचं असं प्रघात होता. तर म्हटलं मी तुम्हाला एक पंप देतो, तुमच्या विहिरीला पंप आणि एक टाकी, चौथारा तुम्ही बांधायचा, पैसे मी देईन, पण श्रम तुमचे झाले पाहिजेत. आणि अशा पद्धतीने एक 5-6 वाड्यांमध्ये विहिरीला पंप, टाकी आणि टाकीतून जे तुम्ही ते नळाने पाणी घ्या, त्याला 4 नळ लावले. आणि त्या जवळ जे कोण असेल त्यातली एखादी वयस्कर बाई तिला सांगायचं का प्रत्येकाचे 4 अंडे झाले की तू सांगायचं हा तुझे 4 अंडे झाले बरं का आता बस. त्यामुळे त्यांची सोय झाली की त्यांचे श्रम वाचले आणि प्रत्येकाला सारखं पाणी मिळायला लागलं. ह्या गोष्टींमुळे त्यांना तिथे काहीतरी उपयोग होतोय वगैरे अशा याच्यात हळूहळू मी पुढे जायला लागलो. आणि 5 वर्ष फक्त त्या गावासाठी म्हणून
मी काम केलं आणि चुणूक म्हणून मला माझ्या पाण्याच्या प्रश्नाची थोडीशी मी काहीतरी भर नक्की घालू शकेन त्यांच्या सुविधांमध्ये. त्या अनुषंगाने गावातल्या विहिरींचा सर्व्हे केला गेला. 200 पेक्षा जास्त ओपन वेल्स तिथे आहेत आणि आता तर कित्येक आणखी बोरिंग करून, जर ओपन वेलला मला पाणी नाहीये तर मी बोरवेल करतो आणि आज मी 70 फुटावरचं पाणी घेण्याच्या ऐवजी आता मी 200 फुटावरचं पाणी घेतो. पण ते जे तुम्ही पाणी घेता ते बोरवेलने पाणी टिकेलच असं काही सांगता येत नाहीये. गमतीने म्हणायचो मी, अरे तुम्ही बोरवेल नका खणू, त्याच्यापेक्षा ओपन वेल कराय रे. म्हणजे का? आणि बोरवेलला पाणी नाही लागणार आता पैसे पाण्यात सुद्धा जाणार नाही. पण नाहीये, ऐकत नाही माणसं. त्यांना असं वाटतं की काय पाण्याला काय खणलं की पाणी येत आहे. तसं नाही. तिथल्या शाळांच्या म्हणून नंतर काम करायचं सुरुवात केली. तर मला माहित नाही मला काय प्रश्न विचाराय, पण मी आहे मास्तर असल्यामुळे कोणीतरी दिसतंय समोर, घंटा वाजत नाही तोपर्यंत आपलं चालू द्या. इन ड्यू कोर्स ऑफ टाइम असं 5 वर्ष तिथे झाली. तिथे एक पाडावे वाडी नावाची वाडी होती. त्या वाडीमध्ये बऱ्याच सुधारणा केल्या. प्रत्येक घराला पावसाचं पाणी साठवण्यासाठी 3-3 हजार लिटरची टाकी, सिंटेक्सची टाकी तिथे दिली. 3,000 लिटर कुठून काढलं तर साधारण 5 माणसांचं कुटुंब आहे आणि प्रत्येक व्यक्तीला पिण्याला आणि स्वयंपाकाला म्हणून 5 लिटर पाणी पाहिजे. म्हणजे रोजचं 25 लिटर पाणी. आणि तुम्हाला 4 महिन्याचा पावसा मार्च पासून जून पर्यंत तुम्हाला हे मिळायला पाहिजे. म्हणून 3,000 लिटर. म्हणून 3,000 लिटरची त्यांच्या छपरावरची पाण्याची हे सोय त्याच्यामध्ये करून घ्यायची. ऑगस्ट महिन्यामध्ये साधारण हे पाणी भरून ठेवायचं आणि झाकण लावून टाकायचं टाकीचं. ते मार्च महिन्यामध्ये सुरुवात करायची. आणि खरोखरीच पाहिलंय, सासरे आपलं जुनेल सांगतात, अगो 25 लिटर पाणी झाले बरे, आता बास. आणि जिथे मी हा पहिला प्रयोग केला होता, 35 मिनिटांमध्ये छपरावरचं पाण्याने टाकी ओव्हरफ्लो होते. एवढा पाऊस तिथे पडतो. तर तिथे म्हणजे पाण्याची साठवण काहीतरी केली पाहिजे हे मला तिथे पहिल्यांदा सुचलं की हे जर असं केलं. ही जी बॅकग्राऊंड आहे ती डिटेलमध्ये सांगितली शेखरजी, हे महत्वाचं. कारण पाण्याच्या प्रश्नाला भिडताना आधी तिथे काय सिच्युएशन होती हे माहीत असणं जास्त महत्वाचं. नंतर शेखर तू तिथे जमीन घेतलीस, म्हणजे तुझ्या लोकांनी आग्रह करून त्याला एक ती जमीन दिली. ती काय टाईपची जमीन होती आणि तिथे त्या पाणी प्रश्नाला तू कसा भिडलास? म्हणजे माझ्या आठवणीप्रमाणे पहिल्यांदा पावसाचं पाणी साठवणारी टाकी, नंतर दुसरी घर बांधायला चिरे काढले त्याची टाकी, त्यातनं जे निघालं त्याची साठवणीची तिसरी टाकी. हा तो सगळा टाक्याचा प्रवास आहे तो सांग. जेव्हा लक्षात आलं की इथे आपण काहीतरी काम करू शकतोय, मग शाळांच्या वरती थोडंसं कॉन्सन्ट्रेशन केलेलं होतं. आणि पुढची 5 वर्ष ज्या पाडावे वाडीला ह्या सगळ्या सुधारणा केलेल्या होत्या की बोरवेलला सायकल पंप करायचा, लहान मुलाला पण ते पंप करता आलं पाहिजे, ओव्हरफ्लो आहे तो तिथून कलेक्ट करायचा वगैरे, अशा अनेक गोष्टी केल्या. त्यांना संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानामध्ये तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर वगैरे बक्षिसं मिळाली. आनंद झाला. तिथल्या लोकांच्या ह्याच गोखले बंधुद्वयांच्या अत्याग्रहास्तव तिथे मी जागा घेतली. मला काही तिथे जागा बिगा घेण्याची गरज नव्हती. माझं पुण्यात छान घर आहे. नाही तुम्हाला इथे काम करायचं तुम्ही घ्या, कोणाचं आपलीच माणसं आहेत, कोणीतरी घेण्यापेक्षा तुम्हीच घ्या. जमीन कधी बघितली नाही हे सांगतात म्हणून घेतली. 3.5 लाख रुपयाला 3.5 एकर जमीन घेतली. तेव्हा 3.5 लाख रुपये जास्त वाटत होते. आणि प्रत्यक्ष जमीन जी बघितली त्या 3.5 एकरामध्ये
5 झाडं होती. एक वडाचं झाड, एक आंब्याचं झाड, एक बेहड्याचं झाड, ही मोठी, त्याच्यानंतर एक किंजळ, हे स्थानिक, आणि एक आपट्याचं झाड. समजा आपट्याचं झाड आहे, सोनंच मिळालं मला असं आपण धरू. पण एवढीच झाडं आणि बाकी सगळी कातळाची जमीन. काय करायचं? हा चॅलेंज. आणि त्याचा जो सातबारा होता त्याच्यावर लिहिलं होतं, जमिनीचा प्रकार वर्कच आणि पोट खरावं, शेतीला अयोग्य. पण शेत जमीन आणि काही हे शेतीला अयोग्य. मग चॅलेंज की ठीक आहे, आता हे जर आहेच आहे ना, तर आपण हेच बदलण्याचा प्रयत्न करूया. म्हणून हळूहळू तिथे एक शेड बांधली. पहिले तिथे घर परडं म्हणून काही होतं, तर त्या ठिकाणी एक शेड काहीतरी पाहिजे म्हणून शेड बांधली. तिथे आमचे गोपाळ गोखले सुपारीचं सॉर्टिंग करायचे. मी काही तिथे जाऊन राहत नव्हतो, पण हळूहळू तिथे काम करायला लागलो. आणि एक पाण्याची टाकी, काही करायचं असलं तर पाणी पाहिजे म्हणून साधी पाण्याची टाकी तिथे बांधली. किती? तर ती पावसाच्या पाण्याने भरली पाहिजे. पाऊस किती पडतो? साधारण 3,500 मिलीमीटर पाऊस तिथे पडतो. म्हणून 3 मीटर उंचीची, 3.2 मीटर उंचीची अशी पहिली टाकी आणि 8 मीटर व्यास, आणि त्याची साठवण क्षमता 1.5 लाख लिटर. वा वा, वाटलं खूप पाणी आहे आता. आणि पावसाने भरल्यावर आनंद झाला. कातळाची जमीन. मग तिथे बघितलं तर चिरेखाणी करतात. म्हणजे काय, वड्या कापतात तसं कातळ कापतात आणि त्याच्यातनं चिरे काढतात, ते बांधकामाला वापरतात. म्हणजे हे छान आहे, आपल्या इथे चिरेखाण करूया आपण. बरं, ती काय आपल्याला रॉयल्टी द्यायची नाही, माझ्या उपयोगासाठी पाहिजे. मग 4 मीटर पर्यंत खोलीवरती करायची. आणि अशी 4 मीटर खोलीची एक चिरेखाण केली. त्यातनं चिरे काढले. 7 रुपयाला एक चिरा काढायची म्हणून. मग फूट आहे आमका हे सगळं काय काय होईना. त्या दगडांचा वापर केला बांधकाम करण्यासाठी. तर 10,000 दगड त्यातले एका टाकीला वापरले. पाण्याची टाकी बांधली. ती तरी का? तर ही टाकी बांधल्यानंतर ती चिरेखाण जी होती, त्या चिरेखाणीनं पाणी काढून दगड सगळे काढून घेतल्यानंतर म्हटलं, अरे जमिनीच्या खाली आपल्याला छानपैकी पाणी साठवलंय. मग त्याची एक बाजू जिथून ते चिरे बाहेर काढण्यासाठी मार्ग ठेवलेला असतो, ती बाजू बंद केली. म्हणजे चारी बाजू आता बंद झाल्या. मग त्याच्यावरती साधं रफ प्लास्टर केलं आणि एक्सपांडेड मेटल म्हणजे शंकरपाळ्याची जाळी ती सगळीकडे ठोकली. खालीवर पीसीसी हे करून, म्हणजे आलीच्या भाषेमध्ये फेरो सिमेंट, फेरोक्रीट, तर तसं करून चांगलं घोटाई करून, आणि त्या टाकीची साठवण क्षमता आहे 4.5 लाख लिटर. लाखातले आकडे ऐकले तरी असं काही समजू नका की खूप पाणी आहे. ती टाकी जेव्हा पूर्ण झाली तेव्हा माझ्याजवळ पाणी थोडं थोडं आता उपलब्ध व्हायला लागल्यामुळे शेती आपण काहीतरी करूया, शेती म्हणण्यापेक्षा झाडं लावूया, त्याला उपयोग होईल असं करत हळूहळू झाडं लावायला लागलो. वाढत गेली. आज जिथे 5 झाडं होती, आज माझ्याकडे किमान 75 प्रकारची झाडं झुडप आहेत, वेगवेगळ्या पद्धतीची. पण लँड आहेत का? नाही. जसं मी गेलो सोशल वर्क करायला म्हणून काय करायचं माहित नाही, तसंच आहे प्रत्येक गोष्ट ही जशी येईल तशी अशी करत गेलो. तर ती मी कुठे आंब्याची झाडं आहेत का? हो आहे. एकत्र आहेत का? नाही. बाग आहे का? नाही. आंबा आहे, नारळ आहे, सुपारी आहे, फणस आहे, सगळे, चिकू आहे. पण म्हणून त्याच्यासाठी मुद्दाम काही केलंय का? आता असं केलेलं नाही. पाण्यासाठी मात्र जे सगळं मुद्दाम केलं. विहीर खणली की विहीर खणली गजाभाऊ गोखलेंच्या आग्रहाने, त्यांनीच पहिली कुदळ मारली. आणि ती खणताना मात्र मी त्याला निम्म्या खोलीपर्यंत एक डक्ट ठेवलं. जे डोक्यात माझ्या पहिलं जे डिझाईन होतं, जिथे त्यांची जुनी विहीर होती, तर मी म्हणतो माझ्याकडे जुनी नाही काहीच नाही, तर मी एक डक्ट तिथे ठेवला आणि 60 फूट खोलीवरती मला पाणी लागलं.
आणि रामरायाच्या कृपेने म्हणा आज तागायत विहीर कधीही कोरडी पडलेली नाहीये. ऐन उन्हाळ्यात सुद्धा 10,000 लिटर पाणी मला रोज काढता येतं. पण 10,000 लिटर पाण्यावर शेती करता येत नाही. आहे की पुष्कळ, आता काय करायचे साठवण. एक लेमन्स थिंकिंग सारखं ती जी काय विहीर खणली त्या विहिरीला पाणी मिळावं म्हणून विहिरीच्या मागच्या बाजूला एक साधारण 100 फूट बाय 30 फूट असं ब्लास्टिंग करून ठेवलं होतं की खडकाला भेगा पडतील, त्यातनं पाणी जिरेल, आपल्या विहिरीला पाणी मिळेल. आणि आपल्या विहिरीला कशाला मिळेल, ते उताराकडे जाणारच आहे ना पाणी. पण ठीक आहे, ते का होईना सुरुवात केली. आणि लक्षात आलं की पावसाळ्यात इथे 5 फुटाचा साधारण खड्डा केलेला होता तो, तर त्यात छान पाणी राहतं. जरा पाऊस कमी झाला की पाणी गेलं. म्हणजे हे काही याचा काही उपयोग नाही, हे पाणी काही टिकाऊ नाहीये. जेव्हा पावसाळ्यात पोरांना पोहायला वगैरे बरं वाटायचं, 2-3 फूट पाणी छान आपल्याला डुंबायला यायचं. पण साठवणीच्या दृष्टीने जर त्याचा विचार केला तर मग एवढा मोठा जो 5 फुटाचा खोल खड्डा करून ठेवला, त्याची टाकी केली तर. म्हणून ज्या चिरेखाणीतनं जे चिरे काढले होते त्यातले 10,000 चिरे वापरले आणि जमिनीच्या खाली नेहमी जमिनीच्या वर नेहमी अशी टाकी 2013 मध्ये केली. ही तिसरी टाकी. 9 मध्ये चिरेखाण, पहिली टाकी 2004 मध्ये केली. आणि त्या टाकीची साठवण क्षमता 7 लाख लिटर आहे. 100 फूट लांब आहे, 25 फूट रुंद आहे आणि 4 मीटर खोल, 2 मीटर खाली 2 मीटर वर. जशी पाण्याची उपलब्धता वाढली तशी झाडं वाढली. झाडं वाढल्यामुळे पातेऱ्या वाढला. आणि गोखल्यांच्याकडे गाय होती, नुकतीच व्यायली होती, छान तिला पाडी झाली होती. आणि ती गाय गेली ना, ती पाडी आणली माझ्या इथे आणि मग तिथून गोधनाला सुरुवात झाली. सगळी गावठी आहेत आणि ती पाहिजेत का, तुम्हाला शेण पाहिजे, माझ्याकडे काहीच नाहीये, जमीन नाहीये. मग ती तर निर्माण करायची. आणि स्वभाव विक्षिप्त, बाहेर नाही काय आणायचं नाही, इथेच बनवायला पाहिजे. गमतीने म्हणायचं, अरे मला घालायला शर्ट नाही, तुमचा शर्ट काढून घातला मी तर तुम्हाला उघडं केलं की नाही. तसं मी कुठली बाहेरनं माती आणली, याचा अर्थ मी कुठली तरी माती आणली म्हणजे तिथे कातळ उघडा केला. धरणं नाही कोकणात एवढी की ज्यातलं गाळ आपल्याला मिळेल वगैरे, म्हणून आपल्याला बनवायची. मग हळूहळू ह्या पालापाचोळ्याचा, पाण्याचा असा वापर करून जमीन तयार करा. लावायला पहिल्या वर्षी जेव्हा भात लावला तेव्हा 1 किलो भात लावला तर 1 किलो भात, जर काही नाही ना ते काय घेणार काय अन्नद्रव्य. मग हे हळूहळू जसं पडत गेलं तसं 1 किलोवरनं 3 किलो, 3 किलोवरनं आज साधारण 12 किलो. 1 किलो मी पेरलं तर 12 किलो मला त्याचं भात मिळायला लागलं. भात, नाचणी, वरी. मग मला शेतीतलं आजही काही कळत नाही. शेतीसाठी लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्यामध्ये मला जो इंटरेस्ट आहे तो शेतीत नाहीये. एवढंच की मग ठीक आहे, मग नाचणी पण बघूया. आपली सगळी रेताड जमीनच झालेली आहे, पाणी जातं वाहून, नाचणी येईल चांगली, नाचणी यायला लागली. आणि हे सगळं करताना कुठलंही रासायनिक खत कधीही वापरलं नाही. हळद कोणी कोकणात करत नव्हते. मी बायोमास वरती 50 फूट बाय 13 फुटाचा एक जागा तयार केली आणि तिथले जे कृषी अधिकारी होते ते मला म्हणले की मी तुम्हाला हळदीची रोपं देतो, तुम्ही हळद लावा. ते म्हणजे माझा पण पहिलाच अनुभव आहे, बायोमास वरती हळद कशी येते मी कधी काय केलेलं नाही. आणि एक दिवस माझ्या मित्राचा फोन रत्नागिरीतल्या, अभिनंदन काय झालं, अरे तुझ्याकडे 100 किलो हळद आली म्हणून वर्तमानपत्रात आलंय. म्हणलं हो आली बाबा, पण असं काही ग्रेट नाहीये त्याच्यात. नाही लिहिले 650 स्क्वेअर फुटामध्ये, म्हणजे अर्धा गुंठ्यापेक्षा थोडी जास्त जागेमध्ये 100 किलो हळद. हो आली. आणि आजही मी तिथे हळद करतो. आणि जी 100 किलो आलेली होती
ती आता जवळपास 2000 किलो हळद माझ्याकडे येते. जी पाण्याची टाकी केलेली होती त्या पाण्याच्या टाकीच्या सभोवताल ही हळद लावली. हळदीचं पीक बाकी जण का नाही घेऊ शकत, तर हळदीचं पीक 8 महिन्याचं आहे. पावसाळ्यानंतर 4 महिने त्याला पाणी द्यायला लागतं. पाणी असलं तर तुम्ही हे करू शकता. माझ्याकडे पाणी आहे, वानरांचा त्रास नाही, हळद जमिनीच्या खाली येते, त्याला इंटेन्स वास असतो, त्यामुळे कोणी उकरून खायला जात नाही. मग चांगलं पीक आहे. म्हणजे त्या लोकांनी जर तिथे असं जर केलं तर त्याचा उपयोग नक्की आहे, पण त्याच्यासाठी पाणी पाहिजे. मी चांगला भाग सांगताना मी दुसरंही सांगून जातो की येत्या एक 15 दिवसांनी म्हणा, आजची 21 तारीख आहे, म्हणजे 10 दिवसांनी जानेवारी महिना येणार. 2001च्या जानेवारीमध्ये जाऊन मी तिथे कामाला सुरुवात केली. त्याला यंदा 25 वर्ष होणार. दुर्दैवाची बाब अशी आहे की एकाही माणसाने 25 वर्षात 1 रुपया स्वतःच्या खिशातनं खर्च करून 1 लिटर सुद्धा पाणी साठवलेलं नाही. जी टाकी मी बांधली मोठी, म्हटलं की 7 लाख लिटर त्याची क्षमता आहे. त्या टाकीवरच्या एक प्रतिक्रिया अशी आहे, काका 25 लाख रुपये खर्च करून तुम्ही पाणी साठवलं, त्याच्या व्याजात पाणी विकत घेता येईल. जर त्याला मी सांगायला गेलो की अरे व्याजात पाणी विकत घ्यायचं असेल तर त्याच्यात पाणी पाहिजे ना, आधी पाणी नाही म्हणून तर तुम्हाला विकत घेण्याची वेळ येते. पाणी काय असतात, पाऊस पडता, पाणी नाहीये ह्याची जाणीव नाहीये. त्याला फक्त तिथे राहिल्यामुळे जो काय त्यांच्या मानसिकतेचा थोडासा मला अंदाज आला. त्याने सांगितलं, अरे मी पाणी विकायला साठवलंय, तुम्हाला ते तुम्ही कॅन आणता की नाही, 40 रुपयाला पडतो ना, मी 8 आणि 10 रुपयाला देतो तुम्हाला कॅन. किती पाहिजे सांग. किती पाहिजे म्हटलं की पैसे देऊन घ्यायचं ना. लागला म्हणजे सांगता. म्हणलं आज 7 लाख लिटर पाणी जर मी विकलं तर मला 3.5 लाख रुपये मिळतील 8 लिटर प्रमाणे. मग 25 लाख रुपये जर मी ठेवले तर त्याचं व्याज कोणी मला 3.5 लाख रुपये देणार नाही. बघा, तुम्ही असं केलं तर तुम्हाला पण पैसे मिळतील. जे माझ्या डोक्यात होतं की विहिरीतली टाकी ती माझ्या इथे इम्प्लिमेंट व्हायला पाहिजे. माझ्या बायकोची फार इच्छा होती की नाही ते तुम्ही केलंय, पण ते आपल्या इथे पूर्णांशाने व्हायला पाहिजे. तिथे सॅम्पल म्हणून तुम्ही आपला एक नमुना म्हणून करून बघितले. माझी विहीर 60 फूट खोल आहे, 30 फुटापर्यंत त्याला डक ठेवलेला आहे, त्याचा उल्लेख केला. रवी नेनेनी डिझाईन केलं आणि तिथे मी विहिरीत टाकी बांधली. पण ती टाकी बांधायच्या अगोदर 3 टाक्या तर मी तुम्हाला सांगितलं, ती टाकी माझ्या डोक्यात होती. ती बांधायच्या अगोदर आणखीन एक टाकी बांधली. त्याचं कारण असं आहे की ही जी टाकी विहिरीतली करायची आहे, त्याला विहिरीतलं पाणी खाली गेलेलं असतानाच तुम्ही बांधू शकणार आहात. आणि पावसाळ्याच्या पूर्वी तुमचं काम पूर्ण झालं पाहिजे. म्हणजे तुमच्या हाती फक्त जानेवारी ते मे एवढेच 5 महिने आहेत. या 5 महिन्यात तुमचं काम पूर्ण व्हायला पाहिजे. 31 मेला माझ्या त्या पाण्याच्या टाकीचं काम पूर्ण झालं. हे फेब्रुवारी महिन्यात सुरू केलेलं झालं. ते जर 31 मेला मला त्याची लोडिंग आणि लिकेज ची जर टेस्ट घ्यायची असेल तर पाणी पाहिजे ना तेवढं. मग त्यावेळेला 31 मेला पाणी आणू कुठून? तुम्ही म्हणाल एवढ्या टाक्यातलं पाणी झालं वापरून, शेतीला वापरलं पाणी. तर ते टेस्टिंग करण्यासाठी म्हणून अगोदर मी 1.25 लाख लिटर क्षमतेची 10 मीटर व्यासाची 3.2 मीटर पावसाच्या पाण्याने भरली पाहिजे ना, म्हणून तेवढ्या 3.2 मीटर खोलीची अशी एक टाकी बांधली. आणि त्या टाकीतलं पाणी बाय ग्रॅव्हिटी या विहिरीतल्या टाकीच्या टेस्टिंगसाठी वापरलं. या विहिरीतल्या टाकीची साठवण क्षमता आहे 2 लाख लिटर.
ते जर केलं गेलं नसतं तर मी पाऊस पडल्यानंतर माझी टाकी लीक होती असं जर झालं असतं तर दुरुस्त कशी करणार? ते शक्यच नव्हतं. म्हणून त्याच्यासाठी एक जी अगोदर टाकी केली त्यातल्या पाण्याचा इथे वापर केला. आणि नुसतं एवढंच नाही तर त्याच्या सभोवताला ही विहीर जी असते त्या विहिरीच्या भोवतालची एक साधारण 5 फुटाची कॉन्सेंट्रिक रिंग जर म्हटलं तर त्या जागेचा काहीही उपयोग नसतो. विहिरीला बांध घातलेला असतो, माणसं डोकवतात, बघतात, पाणी काढतात, रहाट लावतात. पण आसपासच्या त्या 5-7 फुटाच्या जागेचा प्रोडक्टिव्ह यूज काहीही नसतो. तर त्या जागेचा उपयोग करण्यासाठी म्हणून मी ज्या विहिरीची माझी जी टाकी होती ती 8 फूट जमिनीच्या वरपर्यंत त्याची उंची होती. त्याच उंचीची एक आणखी भिंत मारली. फक्त माझं डक्ट असल्यामुळे मला ती पूर्ण करता आली नाही, म्हणून डक्टला जरा गोलवा घेऊन असा गोपद्माचा आकार जसा असेल तशा तऱ्हेचं ती भिंत केली. का? तर त्याच्यावरती पण मला पाणी साठवता येईल. म्हणून दुसऱ्या ग्राउंड लेवलवरती एक विहिरीत 10 मीटर खाली पाण्याची पहिली स्लॅब भरून तिथून साठवण केली. ती 11.2 मीटर उंच आहे, 5 मीटर विहिरीचा डायमीटर. म्हणून त्या विहिरीतल्या टाकीची क्षमता 2 लाख लिटर आणि हे बाहेर बांधलेली कॉन्सेंट्रिक रिंग जी केली आहे त्या टाकीची क्षमता आहे 1 लाख लिटर. आता एवढं पाणी तुम्हाला पावसाळ्यात सहजी उपलब्ध असतं. विहिरी तुडुंब भरले असतात, शेतीला पाण्याची गरज नसते. गमतीने मी म्हणायचं, अरे बँकेत अकाउंट उघडा ना तर तुम्हाला ट्रान्झॅक्शन करता येईल, पैसे आहे तुमच्याजवळ जास्त ते ठेवा, म्हणजे जेव्हा लागतील तेव्हा काढता येतील. मग हेच जर तुम्हाला इथे पावसाला करायचं असेल तर तुम्ही कपॅसिटी क्रिएट करा. कपॅसिटी क्रिएट केली तर तुम्हाला त्याच्यात पाणी टाकता येईल आणि जेव्हा लागेल तेव्हा काढता येईल. पण टाकी बांधा ना. राजन नाईक म्हणून माझ्या बरोबर इंजिनिअरिंगला इन्स्ट्रुमेंटेशनला होता, तो माझ्या खूप मागे लागला. तुझ्याकडे माणसं येतील, बघतील आणि कोणीतरी त्याचा गैरवापर करेल. म्हणजे गैर काय वापर? लोकांनी वापर करावा, असं बांधावा अशी माझी इच्छा आहे. गैरवापर म्हणजे पेटंटला अर्ज करतील, तुझे जे स्ट्रक्चरली तुझे इम्प्लिमेंट केले त्याला कोणी पेटंट देत नाही म्हणले. तुझी कल्पना तुझी त्याच्यासाठी. तर म्हणले तू तातडी केव्हाही फोन केलं काय, अरे ऍप्लिकेशन झालं का? शेवटी 24 साली मी पेटंटला ऑफिशियली माझा अर्ज 24 मे 24 सबमिट झाला आणि 25 सप्टेंबर 25 मला पेटंट मिळालं. त्याचं टायटल आहे मल्टी लेवल वॉटर स्टोरेज अरेंजमेंट. आणि टू माय सरप्राईज माझाच एक विद्यार्थी 1984च्या बॅचचा विद्यार्थी मिलिंद जोशी सप्टेंबरच्या 27 तारखेला युट्यूब वरती त्याच्यावरती एक एआयचा वापर करून एक 5-7 मिनिटाचं क्लिप आलेली आहे. आणि त्या फोटो काही नाहीये, कारण की मिलिंद जोशींनी मी काय काम केलं हे कधीही पाहिलेच नाहीये. श्याम मराठे त्याचा मित्र, त्यांनी त्याला आपल्या सरांना पेटंट मिळाले, त्याचा हा पेटंट नंबर म्हटल्यावर त्यांनी इंटरनेटवरनं संबंधित पेटंट डॉक्युमेंट स्कॅन केलं, बघितलं आणि एआयचा वापर करून एक छोटीशी पॉडकास्ट म्हणा आणखीन काहीतरी असलं तयार केलं. 2 दिवसामध्ये 2000 लोकांनी ते बघितलं. बघण्यापेक्षा मला इंटरेस्ट आहे कोणीतरी हे इम्प्लिमेंट करावं. आणि फक्त एवढंच झालं की मला पेटंट मिळाल्यामुळे श्रीरंगला एकदम उत्साह आला, नाही मग मी याच्यावर लेख लिहितो, मी तुझी मुलाखत घेतो, अमुक करतो वगैरे. म्हणून इथल्या भेटीचा हा योग आहे. विहिरीच्या आत डोकावताना
खोल विहीर असेल तर आपल्याला अजूनही भीती वाटते. त्या विहिरीच्या आत, तयार विहिरीच्या आत साईडने खोदून 30-35 फुटावर बांधकाम स्लॅब करणं. त्या स्लॅबची रुंदी किती, किती जाडी 2 फूट थिकनेसची स्लॅब घालणं, शिड्या लावून माणसं उतरवणं, ते छापून घेणं, गुताव करणं, साईडला सेंटरिंग, हे अत्यंत. आणि तो शब्द वापरला सेंटरिंग, हा इथे तुम्हाला ड्रॉप्स लावताच येत नाही. हो. कारण शक्यच नाहीये. लावलेत समजा काढणार, त्यामुळे त्याच्यासाठी एक वर्किंग प्लॅटफॉर्म आधी तयार करायला लागतो. आणि मग त्याच्यावरती स्लॅब बांधणी आणि मग स्लॅब कास्ट करायला लागतो. दुसरी गोष्ट, खालची जी विहीर आहे ती पोल्यूट न होता खालचं पाणी व्यवस्थित राहिलं पाहिजे, प्रसंगी ते क्लीन करता आलं पाहिजे. हा एक भाग. त्या सगळ्यात त्यांनी ती जो सक्सेस केला स्ट्रक्चरल, त्याला बेसिक त्याचं इन्क्विजिटिव्ह स्वभाव, इंजिनिअरिंग माइंड आणि पुढे काय होईल याची व्यवस्था, हे सगळे फार महत्वाचे मुद्दे झाले. पाणी आणि विहीर हा विषय झाला तरी तिथल्या लोकांच्याकडनं कामं करून घेता घेता स्वतः शेखर शेती खूप शिकलेला आहे. तो नाही म्हटलं तरी त्यातले खाचाखोचा शब्द, नवीन पिकं, बिया, लॉजिक, त्याला लागणारं इन्फ्रास्ट्रक्चरही त्याने तिथे डेव्हलप केलं आहे. म्हणजे गांडूळ खत आहे, बायोगॅस आहे, त्याचा पातेरा वापरून जमीन तयार करून, जमीन लागवडीखाली कातळाची शेतीयोग्य जमीन करण्याची प्रोसेस मी जेव्हा पाहिली तेव्हा थक्क झालो. हे सगळं त्यांनी इम्प्लिमेंट केलं आणि तो खरं शेतकरीच झालेला आहे. आणि इतकी म्हणजे सुंदर झाडं, त्याचा माहोल. कोकणामध्ये बागायती असते, म्हणजे आंबा, काजू, फणस झालं की झालं, शेती कोणी करायच्या भानगडीत पडत नाही. ती रुखरुख त्याला होती की पाणी तुम्ही साठवलं तर तुम्ही बरीच पिकं घेऊ शकता. आता तुझ्याकडे शेखर कुठली कुठली पिकं तू घेऊ शकतोस? खरी बात म्हणजे पावसाळ्यामध्ये भात, वरी, नाचणी. तर वरीचं पीक हे नाचणीसारखं किंवा भातासारखं घेतलं जात नाही, कारण आपण वरीचा वापर एवढा करत नाही. उपवासाला फक्त कधी आपण वऱ्याचे तांदूळ तेवढेच करतो, रोजच्या ह्याच्यात काही आपल्याला वरीचा वापर नसतो. आणि तिथे वरी ही नाचणीच्या सभोवताल, म्हणजे नाचणीच्या सभोवताल लावली जाते. त्याचं कारण असे, वरी वांदरं खात नाहीत, नाचणीची कणसं वांदरं खातात. म्हणून तरी सुद्धा मी वरी स्वतंत्रपणे वरी केलेली होती आणि अजूनही करतो. वरी, नाचणी आणि कांग. कांग म्हणजे राळे, लुप्त होत चाललेलं आहे. अलीकडच्या मोदींच्या ह्याच्यामुळे मिलेटला फार भाव आलाय, त्याच्यातलं एक आहे हे कांग. ही पावसाळी पिके आहेत. पण त्याचबरोबर हळद, आंबे हळद, आरारूट. आपल्याला कल्पना नसते, आरारूट हे अतिशय उत्तम बाइंडर आहे. आणि कोणी तुम्ही जर गुगलवरती बघायचा प्रयत्न केला, 1000 रुपये किलो आहे आरारूट. आणि त्या 1 किलो आरारूट मिळवण्यासाठी तुम्हाला 300 लिटर पाणी लागतं. धुवायला, पिकवायला नाही, धुवायला. पण एवढंच आहे की ते पाणी फुकट जात नाही, तुम्ही तुमच्या शेतात परत ते वापरू शकता. ते काही ग्रे वॉटर तयार होत नाही, कॉन्टॅमिनेशन वगैरे चांगलंच पाणी असतं ते धुतलेलं, पण एवढं लागतं. आणि हे कसं करत गेलो, कुठून सुचला असं नाहीये, कोणीतरी दिलं, मी लावून बघितलं आणि चांगलं येते, छान चांगलं शुद्ध त्याच्यातनं आरारूट मिळायला लागलं. आरारूट हा आपला मराठीत केलेला अपभ्रंश आहे. त्याचं खरं नाव आहे ॲरोरूट. ॲरोरूट. आणि पूर्वी ते जखमांवरती वापरत असत, म्हणून आता उष्णतेच्या विकारावरती वापरतात. त्याचं आपल्याकडचं जे मराठीतलं नाव आहे ते तवकील किंवा तवकीर. हे पीक मी तिथे घेतो. त्या व्यतिरिक्त आलं,
ही जी काय आहेत आता आलं, अरारूट, आंबे हळद, हळद ही 8 7 अशी पिकं आहेत. आणि खरीपाची जे सांगितले ते 4 महिन्याचे आहेत. पण त्याच्यानंतर मग आता कुळीथ, हुलगे किंवा राजमा, चवळी, कडवे हे अशा तऱ्हेची पिकं इथे म्हणजे द्विदल धान्य. आणि हळद काढल्यानंतर 1 वर्ष मी तिथे प्रयोग करून बघितला. सूर्यफूल लावलं होतं. ज्या ठिकाणी हळद होती त्या ठिकाणी सूर्यफूल लावलं आणि साधारण 5 लिटर सूर्यफुलाचं तेल मला त्या वर्षी मिळू शकलं. म्हणजे जर तुमच्याकडे पाण्याची उपलब्धता असेल तर तुम्ही ह्या गोष्टी करू शकाल. पण मी जे काय आतापर्यंत सांगतोय ते कुठे 1 क्विंटल काही किलो वगैरे असेल, कारण माझ्याकडची शेती ही 1 एकर सुद्धा नाहीये. आणि लाखो लिटरचं जे तुम्ही ऐकलं की एवढं पाण्याची साठवण झाली वगैरे, तर 2.5 गुंठे जमिनीमध्ये 40 मीटर बाय 6 मीटरचं माझं एक जमिनीचा पट्टा क्षेत्र आहे की ज्याच्यामध्ये मी काही पीक घेतो. तर एक पीक घेण्यासाठी एका रोपाला किमान 1 लिटर तर पाणी रोज द्यायला पाहिजे. आणि एवढ्या जागेमध्ये 1200 ते 1500 रोपं बसतात. मग भुईमुग असेल, चवळी असेल काही. याचा अर्थ 4 महिन्याचं एक पीक घेण्यासाठी मला 1.5 लाख लिटर पाणी 2.5 गुंठे जमिनीला लागतं. 2.5 गुंठे जमिनीला 1.5 लाख लिटर पाणी लागतं. आणि आज माझ्याकडे पाणी नाही म्हणून कोणी काहीच करत नाही आणि आता शेती पण करत नाही. कारण जसजशी पिढ्या वाढत गेल्या तसतसे जमिनीचे तुकडे वाढत गेलेले. आणि जेव्हा वाटणी होते त्यावेळेस ती काही सुखाने झालेली नसते. मी तुझ्याकडे येणार नाही, तू माझ्याकडे यायचं नाही. आणि मग काय कर, माणूस मिळत नाही कामाला. असं करत जी शेती जर झाली नाही, खाणार काय? आंबे खाऊन काही. आणि गमतीचा आणखीन एक भाग असा आहे, मला पहिल्यांदा वाटत की आंब्याच्या बागा कातळावर आंबा फार चांगला होतो वगैरे. म्हणजे काय, जाऊन बघितलं कातळावरती ब्लास्टिंग करतात. जे दगड उडतात त्याचा बांध घालतात आणि जो खड्डा झालेला असतो त्यात बाहेरून माती आणून घालतात आणि आंब्याची कलमं लावतात. कसली आली कातळाची चव? तुम्ही जे बाहेरनं माती आणता त्याच्यामध्ये ती सगळी भरपूर फवारणी करतात, हे करतात. चांगलं आहे आंब्याचं बी, अगदी देवगड आहे, चांगले चांगले हापूसच्या आंब्याच्या ची वाणं आहेत. तर हापूसचे आंबे, पायरीचे आंबे, काजू हे खाऊन तुम्ही 365 दिवस जगणार नाही हो. कोणीतरी भात नाचणी वरी करायला पाहिजे. त्याच्यासाठी पाणी पाहिजे. म्हणून हा सगळा जो काय खटाटोप केला तो एवढ्यासाठी. पण मुलाखतीच्या शेवटीकडे येतोय. हे सगळं पाण्याबद्दलचं विवेचन पाहिलं, शेती पाहिली, त्याच्या मागचे कष्ट पाहिले. तिथे एक प्रकारचं त्या प्लॉटवर गेल्यावर एक प्रकारची शांती आहे. शेखरचा स्वभाव काही मूल्य मानणारा श्रद्धाळू आहे. अत्यंत सुंदर राम मंदिर त्यांनी तिथे बांधलेलं आहे. अगदी छोटं पण इतकं शांत की संध्याकाळी मी आणि मिसेस तिथे जाऊन रामरक्षा म्हणत होतो. छान मंद दिवा, घुमणारी रामरक्षा, इतकं शांत वाटलं. आणि ते राम मंदिर सकाळी सुद्धा सूर्य उगवताना इतकं सुंदर दिसतं. असं एक त्यांनी तिथे एक वातावरण निर्माण केलेलं आहे. वेद भवन म्हणून एक बिल्डिंग त्यांनी वेद विद्यार्थी जे विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी वेगळी बांधलेली आहे. ॲक्सेस आहे सगळा. अशा शांत ठिकाणी जी डेव्हलपमेंट होते ती नुसती पाणी किंवा शेती या मटेरियल गोष्टींची नाही, तर त्या मानसिकतेचा एक तो भाग असतो असं मला वाटतं.
शेखर दिसायला आज अगदी साधा दिसला तरी त्याचं पहिलं करिअर आपल्याला माहिती पाहिजे की इन्स्ट्रुमेंटेशन बी झाल्यानंतर तो इन्स्ट्रुमेंटेशनचा 20 वर्ष डिपार्टमेंटल हेड होता कॉलेजमध्ये. आवड मॅथमॅटिक्स, लॉजिक, सायन्स या गोष्टींची. नंतर डॉक्टरेट झाला. तुझा डॉक्टरेटचा सब्जेक्ट मला आठवत नाही पण तू सांगतो. नंतर IIT मध्ये व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून 2-3 वर्ष काम केली. त्या सगळ्या प्रोफाईल नंतर तो या भागाकडे वळलेला आहे. त्यामुळे त्याचा तो चिकित्सक स्वभाव, त्याची क्युरिओसिटी, त्याची नॉलेज गेन करायची किंवा लॉजिकली थिंकिंग करायची सगळी पार्श्वभूमी ही अशी आहे. शेखर, तू विद्यार्थ्यांना शिकवताना काहीतरी ते थोडंसं सांग गप्पत म्हणून. आणि तू ते विहिरीचे ते ढगचं मॉडेल आणि करून बघितलं होतंस, ते आणलंस, ते दाखव जरा. पहिली 5 वर्ष वेळेश्वर गावाकरता ग्राम विकास म्हणून आपण थोडंसं काम केल्यानंतर गुहागर पंचायत समितीला पत्र लिहिलं की मला गुहागर तालुक्यामध्ये एक शाळा किती आहेत का. तिथल्या एक बाई खूप त्यांनी चांगलं सहकार्य केलं. त्यांनी 15 शाळा गुहागर तालुक्यामध्ये आहेत की ज्याच्यामध्ये 8वी 9वी 10वीचे वर्ग आहेत अशी माहिती आणि कोणची कोणची गावं आहेत वगैरे सगळं दिलं. 8वी 9वी 10वी का तर 7वी पर्यंत सर्व गावातनं जिल्हा परिषदेच्या शाळा असतात. पण त्याच्या पुढचं हायस्कूल कुठेही नसतं, सरकारी हायस्कूल नाही. आणि ज्या ठिकाणी 5वी पासून 10वी पर्यंतचे वर्ग आहेत त्याच्यात मला इंटरेस्ट नव्हता, कारण त्या एस्टॅब्लिश शाळा आहेत 25-40 वर्ष असलेल्या होत्या. तर जिथे फक्त 3 वर्ग आहेत 8वी 9वी, कारण कोंडवाड्याची शाळा सुरुवात इथून झाली होती. मग त्या शाळांच्यासाठी एक पुढची 5 वर्ष तिथे काम केलं, ती शाळांचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्यासाठी. काय त्यातले काही काही नमुने असे आहेत की आमच्या शाळेची पटसंख्या वाढली आहे, मुलांची संख्या वाढली आहे. आता आम्हाला बेंचेस कमी पडायला लागले, तर तुम्ही आम्हाला बेंचेस द्या. तर मी त्या 15 शाळांचा जो गट केलेला होता त्यातले अशा 2-3 शाळांच्या हे होत्या की आता मुलं वाढलेत तर आम्हाला म्हटलं असं करूया आपण, मी काय तुम्हाला बेंचेस देणार नाही, मी बेंचेस तयार करण्यासाठी लागणारं साहित्य देतो, वेल्डिंग मशीन देतो, ग्राइंडर देतो, म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत, आणि तुम्ही विद्यार्थ्यांचा सहभाग त्याच्यात घ्या. सुरुवात कुठून कराल तर तुमच्या शाळेत आत्ता असलेली जी डेस्क आहेत, बाका आहेत ती, आणि शाळेच्या त्यांची वर्ग खोली ही मुलांना तुम्ही घासायला लावा, पॉलिश करायला लावा, रंग द्यायला लावा. 60 नंबरचा, 80 नंबरचा, 100 नंबरचा पेपर म्हणजे काय हे त्यांना कळायला पाहिजे. वॉटर पेपर म्हणतात, म्हणजे पाण्यात घातलं तरी सुद्धा त्याला ग्राइंडिंग करता येतं, काही खराब होत नाही. तो काळ्या रंगाचा असतो. तो का असतो हे मुलांना हाताळू दे. आणि जर माझा बेंच मी घासून त्याच्यावर पॉलिश केलेला असेल तर मी कर्कटकाने त्याच्यावरती काही लिहिणार नाही, हे त्यांना वाटलं पाहिजे ना मुलांना. भिंतीला रंग दिला तर त्याच्यावरती मी शाई उडवणार नाही. आता शाई उडत नाही, सोडून द्या, आता बॉलपेन आली सगळी, पण मी खराब करणार नाही, हे आपोआप त्याच्यातून निर्माण होतं. मग प्रत्येक शाळेला डू इट युअर सेल्फ किट दिलेलं होतं. असं किंवा सगळ्या मुलांना उत्सुकता असते, डॉक्टर स्टेथोस्कोप लावून बघतात काय, पण कुठल्याही मुलाची ही जी उत्सुकता असते ती कधीही पूर्ण होत नाही, कारण मुलाच्या हातात कधी स्टेथोस्कोप, अनलेस तो डॉक्टरीकडे गेल्याशिवाय त्याला स्टेथोस्कोप हातात घेण्याची वेळच येत नाही. तर प्रत्येक शाळेला एक स्टेथोस्कोप, ब्लड प्रेशर ॲपरेटस आणि वेइंग मशीन. का तर मुलं खूप इन्क्विजिटिव्ह असतात. ठीक आहे, वाडीत घेऊन जाऊ दे, सगळ्या वाडीतल्या लोकांचं बीपी मोजू दे, वजन काढू दे, त्याचा उपयोग प्रायमरी हेल्थ सेंटरला होईल. तुमची ह्या गोष्टी करण्यासाठी डॉक्टरची काय आवश्यकता आहे, किंवा मेडिकल स्टाफ, पॅरामेडिकल स्टाफची तरी काय आवश्यकता आहे, जे आपण सहज करू शकतो. त्याच्यावर तुम्हाला कळेल ना. आणि 35 वर्षाची बाई झाली आणि वजन तिचं 35 किलो आहे,
पण काहीतरी कमी असलं पाहिजे ना ह्याच्यात. मग असे पेशंट आयडेंटिफाय करणं हे सहज शक्य होईल. ह्या गोष्टी आणि आणखीन एक माझी त्याच्यात हे होती की जसं सायन्ससाठीचं साहित्य देणं तसं एक गणिताची प्रयोगशाळा करावी अशी माझी फार डोक्यात होती. त्याच्यासाठी 1.5-2 वर्ष मी तिथे शिक्षकांचं वर्कशॉप्स वगैरे घेतलेली होती. हे शालेय याच्यामध्ये काम करताना तिथल्या एका शाळेतल्या शिक्षकांनी मला सांगितलं होतं की गाडगीळ काका, कशाला तुम्ही एवढे श्रम करता? म्हणलं, का? इथल्या मुलांना काहीही समजत नाही. मी 17 वर्ष शिकवतोय, एकाला गणित येत नाही. मला इतकं वाईट वाटलं त्यांचं ऐकल्यानंतर. अरे, मी शिक्षक आहे, मी 17 वर्ष शिकवतोय आणि मुलांना समजत नाही. मी माझ्यात काहीतरी कमतरता असली पाहिजे, हे नाही, कोणाला येतच नाही काय. मुलं चांगली पास झाली, कुठे नंबर मिळाला तर मी शिकवलं होतं, आणि नापास झाली, अभ्यास नाही केला. ह्या शिक्षकांच्या साठी म्हणून मी वर्कशॉप्स घेत होतो. आणि तेव्हा त्याच्यात ह्या बॉशच्या किटमध्ये मेजरिंग टेप, प्रत्येकाच्या टेबलावर मेजरिंग टेप ठेवला. 2च उदाहरणं सांगतो. मेजरिंग टेप प्रत्येक टेबलावर, आणि सांगितलं होतं की 15 शिक्षक, 15 शाळातले, तुम्ही ज्या बेंचवर बसलेला आहात त्याच्या समोरचं जे डेस्क आहे त्या डेस्कची एरिया किती आहे ते मला मोजून सांगायचे. मला वाटलं हे काय सोपं आहे एकदम. 2 मिनिटं कोणी काहीच नाही केलं. तर त्याला विचारलं मी, अहो तुम्ही काहीच का करत नाही? अहो म्हणे, लांबी रुंदी कुठे दिली तुम्ही? मला इतकं हे झालं की आम्ही त्यातला एकाने टेप हातात घेतला होता, उघडला आणि ठेवून दिला होता. म्हणलं, अहो तुम्ही घेतला होतात ना टेप मोजायला? हो म्हणले, अहो पण त्याच्यावर वर 1 आणि खाली 2 केलेत. ही म्हणजे हा विनोद नाहीये, ही वस्तुस्थिती येते. खरंच वाईट वाटलं त्यावेळेला. आणि त्यानंतरही त्याला रिस्पॉन्स खूप चांगला मिळाला की खूप शिकले. मलाही त्याच्यातनं खूप आनंद झाला. पण कोणीही पुढे काही केलं नाही. कुठल्याही शाळेमध्ये गणिताची प्रयोगशाळा आली नाही. त्याचं कारण त्याला मार्क नाही येत, मग कशाला शिकवायचं? विचार करायला प्रवृत्त करण्यासाठी म्हणून हे सगळं होतं. मी ज्या संकल्पना प्रत्यक्षात आणल्या त्याची काही प्रतिकृती बनवलेल्या आहेत, त्या मी इथे आणल्या, तुम्ही जरूर बघा. असं आपल्याला एकदम कल्पना येत नाही. विहिरीत स्लॅब घातली म्हणजे काय केलं असेल, डब शेजारी आहे म्हणजे तो विहिरीत कसा उघडायचा, तर ते त्या मॉडेल बघून तुम्हाला थोडस हे कळेल. तसंच अ अधिक ब कंसाचा वर्ग सगळ्यांचा तोंडपाठ असतो. अ वर्ग अधिक ब 2 अधिक ब वर्ग. अरे आला कसा? त्यात काय म्हणले, अ गुणिले ब, ब गुणिले अ म्हणजे अ ब ब अ. हे झाले की नाही 2. अ ला अ गुणलं की अ वर्ग, ब ला ब गुणलं की ब वर्ग झालं. म्हणजे लेफ्ट हँड इज इक्वल टू राईट हँड. डावी उजवी बाजू जमली, संपलं. म्हणजे काय? तर अ नावाची एक काहीतरी लांबी आहे, ब नावाची एक लांबी आहे, एका पुढे एक ठेवली तर अ अधिक ब होईल. त्याचा स्क्वेअर केला तर, चौरस केला तर, मग त्याच्यातून तुम्हाला अ वर्ग ब वर्ग अ ब सरळ दिसेल ना. अशा तऱ्हेच्या काही गोष्टी मी तिथे बनवल्या होत्या. त्याचे पण तुम्हाला बघायला म्हणून गंमत म्हणून काही आणलेलं आहे, ते बघा. आणखी सगळ्यांना शेखर गाडगीळची आठवण राहावी म्हणून कातळावर आलेली जी मिरी आहे, त्या मिरीची एक छोटीशी पुडी तुम्हाला भेट देण्यासाठी आणली. आता मला माहित नाही की किती जणांना पुरेल, पण ज्यांची राहील त्यांनी परत घ्या. वेळेश्वरात येऊन हे जे 2 फूट उंचीची स्लॅब जी घातली थिकनेसची, तर त्याला सपोर्ट साईडने भिंतीत न घेतला का?
तिथे माती असेल किंवा काही असेल तर मग तिथे कातळात तिथे steel- कारण काय आपल्याकडच्या विहिरी आणि त्यांच्या विहिरी इकडच्या विहिरीचा मोठा फरक असा आहे. आपल्याकडे विहिरी वरून खाली बांधल्या जातात हो कारण वर माती असते बरोबर आणि तिकडे वर कातळ असतो आणि खाली मऊ होतात. पण तिकडच्या विहिरी खालून वर बांधायला लागतात. ओके तर तुमचं बांधकाम खाली झालेलं आहे त्या बांधकामावरती त्या स्लॅबचं वजन येता कामा नये. हो म्हणून जिथे कातळाला सुरुवात होते इथे तिथे तुम्ही त्याच्यात आणायचं एक कॉन्सन्ट्रेट ग्रीन करायची आणि त्याच्यावरती स्लॅब तिथून सुरू करायची. स्टील तसं बांधायचं वर. स्टील तसं बांधायचं आणि 2 फूट का तर त्या पाण्याचं वजन 2 लाख किलो आहे आणि खालनं येणारा थ्रस्ट जेव्हा आणि ह्या गोष्टी एका वेळेला होत नाही. जेव्हा टाकी रिकामी असते तेव्हा विहिरीचं पाणी वाढणार आहे पावसाळ्यात आणि जेव्हा विहीर खाली जाते तेव्हा टाकी पाण्याने पूर्ण भरलेली आहे. तर दोन्ही याचं एकमेकांशी तसं कनेक्शन नाही नो कनेक्शन कारण ते वेट पण हे पाणी मग तुम्ही जेव्हा वरचं पाणी भरलं जातं खाली रिकामं असतं हो तर अशा वेळेस वरचं पाणी समजा खाली सोडलं हा इन दिस केस काही प्रमाणामध्ये हो तर खालचं पण भरून देऊन ती पाण्याची क्षमता स्टोरेजची वाढणार नाही का? नाही कारण काय आहे त्याच्या किती लेवल खाली का जाते तर लॅटराईट मुळे सच्छिद्र करणारी पाणी पाहून जातं. तुम्ही त्याच्यातच वरून आणखी पाणी बेस्ट होईल म्हणजे साहित्यिक कातळ आणि खाली 2 फुटाची स्लॅब आणि त्याच्यात पाणी नाही नुसता कातळ कातळाला सुद्धा प्लास्टर केलेलं आहे. त्याचं कारण इम्परवियस झालं पाहिजे. कातळच माझं सच्छिद्र आहे बरोबर म्हणून आणि मग त्याच्यावर साठणारं शेवाळं कधी काढतात कसं काढायचं पाणी तसं कसं केलेलं असतं. पण पाण्यात शेवाळं येणारच ना त्याच्यात बॉटल नाहीये. सूर्यप्रकाश मिळाला नाही की जीवाणू तिथे उत्पन्न होत नाही. वर्ण बंद ठेवायचं सगळं इव्हन जी चिरेखांड केलेली आहे त्याला सुद्धा असं उलट छप्पर घातलेलं हे शेवाळ व्हायचं पण असं करायच्या वेळी असं आहे ट्रम्प केलेलं आहे. हे त्यातलं पाणी परत खाली त्यातलं पाणी खाली जातं आणि झाकलेलं राहतं. सरफेस एरिया वाढते आणि कलेक्शनची नुसतं पत्रे असतील इव्हॅपोरेशन लॉसेस कमी होतात. हो पाणी चांगलं राहतं आणि वाळवणारा मोठी जागा मिळते. हो तुमची सरांची ही जी आणि सरांच्या हाताखाली शिकलेलं आहे सरांची ही जी पद्धत आहे ती अजून तशीच आहे. आणखी काही कोणाचे प्रश्न असतील तर आपण घेऊया का दुसरा. तुम्ही तिथे फॅमिली सोबत शिफ्ट होऊन राहिले असं मी ऐकलं होतं तर तो प्रवास कसा झाला थोडा अगेन्स्ट टाइमलाईन म्हणजे तिथे कोकणात पुण्यातनं चांगलं घर असताना सोडून कोकणात जायचा आणि राहायचा निर्णय हा फॅमिलीचा आणि तुमचा कसा झाला थोडा तुम्ही सांगू शकता का? ज्या सोशल वर्क साठी म्हणून मी जात होतो तर तेव्हा मी एकटाच जातो. नंतर 11 साली माझ्या बायकोला काय तुमची शेड आहे तर ह्या शेड मध्ये म्हणले मला राहणं अवघड गोष्ट आहे कारण तुमच्याकडे कुठल्याही वेळेला माणसं येतात. तर मला अडवायचं म्हणलं तरी शक्य नाहीये. तर तुम्ही माझ्यासाठी स्वतंत्र खोली बांधा म्हणून एक खोली बांधली. शेड होती 40 बाय 20 खोली बांधली 20 बाय 20 आणि माझ्या पुण्याच्या घराचा 20% भाग रस्ता रुंदीत गेला. मग ते सगळं सामान मी इथे जर डिसोज करायचं म्हटलं असतं तरी मला ट्रान्सपोर्टचे पैसे द्यायला लागले असते कारण जुनं सामान यायला काय किंमत नाही. वाहतुकीचे द्या पैसे. मग वाहतुकीचेच पैसे द्यायचे तर कोकणातच वाहतूक करतो मी आणि इथून सगळं तिकडे नेलं. आणि मगाशी श्रेयांनी उल्लेख केला राम मंदिराचा त्याच्यासाठीच सर्व लाकूड माझ्या पुण्याच्या वाड्याचं तिथे वापरलेलं आहे. घराचा सिलिंग सगळं आता पुण्याच्या कडीपाठ म्हणायचं पूर्वीचे त्याचं केलेलं आहे. आणि मग असं हळूहळू केल्यामुळे तिथे जाऊन राहण्याचं अट्रॅक्शन थोडंसं वाढलं. आणि दुर्दैवाने माझ्या कुटुंबात माणसांची संख्या हळूहळू कमी कमी होत गेलेली आहे आणि माझ्या व्यतिरिक्त एक माझी बहीण एवढेच 2 जण राहिलेलो. त्यामुळे आता इथे राहणं काय तिथे राहणं काय यात काही फारसा फरक नाहीये. करोनाच्या वेळेला आम्ही तिथे होतो त्यावेळेला इथनं फोन आले रामनवमी होती अलीकडे आणि
रामनवमीला आलेले पुणेकर इथे परत आल्यावर त्यांचा फोन, शेखर येऊ नको, शेखर येऊ नको. म्हटलं काय नाही, म्हणे इथे यायला परवानगी नाही, आता असा असा करोना आलेला आहे. तेव्हा ते तिथे राहायला लागलो, ते आज तागायत तिथे जातो. म्हणजे ते जसं मी पहिल्यांदा सुरुवात करताना सांगितलं, मला माहित नव्हतं सोशल वर्क मला करायला जायचं होतं, म्हणून मी तिकडे गेलो. काय करायचं माहित नाही, तसं तिथे राहायचंय, मी जागा आहे एवढंच आहे, तिथे राहायला आता आलंच आहे म्हणून राहतोय. असं काही प्लॅन तिथे जाऊन मला हे करायचंय, तिथे राहायचंय, तिथे सगळं डेव्हलपमेंट असं काहीही नव्हतं. ॲज इट कम्स. एक प्रश्न, यायचं असेल तर कसं काय करायचं, तुम्हाला कळवायचं काय करायचं, हा मुद्दा महत्वाचा आहे बघण्यासाठी. हे गुहागर पासनं वेळणेश्वरला यायला कोणतंही पब्लिक व्हेकल नाही. म्हणजे पुणे वेळणेश्वर अशी थेट बस नाही. पुणे गुहागर अशी बस आहे, पुणे चिपळूण अशा बसेस आहेत. आणि तिथे यायला म्हणजे आता MTDC वेळणेश्वरला आहे पर्यटन. हा, मग MTDC म्हणजे MTDC तर तुमची वाहनं घेऊन या, काय हरकत नाही, असं हे आहे. तशी सहजी यायला इतकं सुकर नाहीये. तुम्ही सगळ्यांनी मिळून काही ठरवलं आणि आलात तर. किती लांब आहे गुहागर? गुहागर वेळणेश्वर म्हणजे गुहागर ते माझं घर 16 किलोमीटर आहे फक्त. चिपळूण पासून जास्त लांब आहे. चिपळूण पासून 50 किलोमीटर. रस्ता छान आहे पण. आणि मग तिथे राहायची सोय का गुहागरला जाऊन अपडाऊन करायचं? नाही, वेळणेश्वर राहायची सोय आहे. आहे. हो हो, MTDC वेळणेश्वर. MTDC पाहिजे असं नाही, अनेक ठिकाणी सोयी आहेत. सर, हे सगळं कितपत इकॉनॉमिकली वायबल होतं? अजिबात नाही, अजिबात नाही. नाही, ते सांगितलं की अजिबात नाहीये. पण तर दुसरा भाग त्याचा असं सांगतो की 2004 साली मी पहिली टाकी बांधली, त्यावेळेला मला ती टाकी बांधायला 2.25 लाख रुपयाच्या आसपास खर्च आला. ₹1.20 वगैरे असं असेल 1 लिटरला. पण आज तागायत त्या टाकीकरता मला काहीही करायला लागलेलं नाहीये. गेल्या 20 वर्षात मला 30 लाख लिटर पाणी त्यातनं मिळालंय. 30 लाख लिटर पाण्याची किंमत. मग हे जे इकॉनॉमिक्स आहे ते मी आज असं म्हणतो की माझ्या दृष्टीने वर काय अकाउंट उघडायची सोय नसल्यामुळे मला आहेत ते पैसे इथेच खर्च करायचे म्हणून मी केले. इट वॉज अ चॅलेंज की जी जागा आज शेतीस अयोग्य अशी म्हटले ती मी शेती योग्य करून दाखवीन, हा माझा चॅलेंज होता. त्याच्यात जे पैसे गेले त्याचं दुःख अजिबात नाही झालं. पण त्यातनं मला काय मिळणार आहे, मग मी पैसे घालू का? तर उद्याला तुम्हाला त्यातनं काही मिळणार नाही. तुमच्या मुलाला किंवा नातवाला नक्की मिळेल. हो, असं म्हणता येईल असं निश्चितपणे लॉंग टर्म वायर. पण ती अजून मी प्रूव्ह नाही केलेली ना. पण करता येईल. हो मांडता येईल. हो, आज माझं एक उद्दिष्ट थोडंसं आहे की माझ्या पुढच्या पिढीला हँडओव्हर करण्यापूर्वी माझ्याकडे किमान 20 लाख लिटर तरी पावसाचं पाणी साठवता आलं पाहिजे. आणि एवढी तरी शेत जमीन मला त्याला हँडओव्हर करता आली पाहिजे. एवढं होतं, त्याच्या मी आता पुष्कळ जवळ येऊन पोहोचलेलो आहे. या पावसाळ्याच्या अखेर माझ्याकडे साधारण 20 लाख लिटर पाणी असेल. सगळ्या गोष्टी काही या गोष्टी सगळ्या. हा प्रश्न तुम्ही कधी पाणी अडवा पाणी जिरवा ही सरकारची संकल्पना आहे. त्याच्यानंतर जल समृद्धीसाठी म्हणून प्रत्येक ग्रामपंचायतीला पैसे मिळतात. मी वेळणेश्वर ग्रामपंचायतीचे जे मुख्याधिकारी त्यांना जाऊन भेटलो होतो. तुमच्या विहिरींवर तुम्ही का नाही करत, तर तुमच्याकडे तुमच्या विहिरीचा काही डेटा आहे का? हो म्हणले आहे. तर लाखला बोलून त्यांना दे रे काय डेटा आहे. आपल्याकडे 5 विहिरी आहेत, एवढा डेटा आहे. त्या विहिरीमध्ये पाण्याची साठवण करू शकतो की हो. गावात 200 विहिरी आहेत. 200 विहिरीत 25,000 लिटर पाणी साठलं असं जर म्हणाल
तर 25,000 गुणिले 200 एवढं पाणी गावात मिळू शकेल. अजून पण हे कोणी करत नाही. हे कोणी कोणी करत करत नाही. याचं कारण असं आहे तर तुम्ही एखाद्या ठिकाणी CSRच्या मार्फत मला सगळ्यांनी सांगितलं अरे पेटंट मिळालं आता इट इज प्रूव्हन तर तुम्ही कंपन्यांच्या ह्याच्यातून CSR मधनं अनेक ठिकाणी करू शकाल. तर पण म्हटलं मी का जावं ज्यांना गरज आहे ते मी गेलं पाहिजे ना. मी गेलो तर कंपनी काय म्हणणार तुम्हाला काय नडलंय. तर असे जर कोणी माणसं गेली सरकार आता तिथे चिरेखाणी असतात. मी जशी माझी चिरेखाणी इम्परव्हियस केलं एक मॉडेल आहे तशा ह्या चिरेखाणी ज्या आहेत अबॅन्डन्ड आहेत ह्या जर इम्परव्हियस केल्या गेल्या तर कोट्यावधी लिटर पाणी साठेल. पण दुर्दैवाची आज बाब अशी आहे की तिथे शेजारचा माणूस सुद्धा त्या चिरेखाणीतलं पाणी वापरून तुमची शेती करणार. सर हे मॉडेल जे आहे ते जिथे जास्त पाऊस पडतो अशा ठिकाणी वापरता नक्कीच येईल. पण तिथे तुम्हाला हार्ड रॉकची काही म्हणजे सॉइलची जी क्वालिटी आहे त्याच्या रिलेटेड पण काही रिक्वायरमेंट असतील. कारण सगळीकडे जिथे जास्त पाऊस पडतो तिथे इम्प्लिमेंट करणं शक्य आहे का? हो कुठेही जिथे कमी पाऊस पडतो तिथे सुद्धा शक्य आहे. शेवटी तुम्ही पावसाचं पाणी साठवण करताय एखादी टाकी करताय तेवढंच आहे याच्यात. तेव्हा मंडळी अतिशय उत्कृष्ट असा कार्यक्रम आजचा झालेला असं मी म्हणतो. कारण शेखर गाडगे यांनी जी काही माहिती सांगितली आणि तुम्ही जे काही प्रश्न रेज केले ती करत का नाही तर त्याची उत्तरच आपल्याला शोधायची आहेत. आणि यांनी केलेला हा पथदर्शी प्रकल्प निश्चितपणे आपण वेगवेगळ्या लेवलला प्रमोट करू. अनेक लोकांनी मला सांगितलं की हा सरकारपर्यंत गेला पाहिजे प्रकल्प आणि त्यातनं शेखर गाडगेची जी इच्छा आहे की ज्यांना गरज आहे त्यांनी हा त्यांच्या गावात करावा. तर त्या दृष्टीने आपणही आपल्याकडून खारीचा वाटा उचलता आला तर बघू. तसंच वेळणेश्वरला जाऊन यांचा प्रकल्प पण आपण बघणार आहोत. त्या दृष्टीने मी सर्वांचे आभार मानतो आज आल्याबद्दल. इतक्या मोठ्या संख्येने आम्हाला फिलिप्स कट्ट्याला सवय नाही एवढी लोक घ्यायची. 15 ते 20 लोक महिन्यातले एकदा रविवारी जमत असतो. तेव्हा मी शेखर गाडगे यांचे मनापासून आभार मानतो फिलिप्स कट्ट्यातर्फे. प्रियंका गोखले यांचे आभार मानतो की त्यांनी अतिशय छान अशी मुलाखत घेतली. 18 जानेवारीला आपण पुन्हा अशा एका अमेझिंग माणसाला याच ठिकाणी परत भेटणार आहोत. सर्वांचे आभार, धन्यवाद. नाही या दोन्ही गोष्टी मी तिथे इम्प्लिमेंट करून बघितलेल्या होत्या आणि त्याची दोन्हीची मॉडेल्स बनवलेली आहे. मी अरविंद परांजपे, शेखरचा इंजिनिअरिंगचा क्लासमेट, त्यामुळे फार चांगली ओळख आहे. त्याच्याबद्दल एकच सांगायचं होतं की असा कुठलाही विषय नाही की ज्याच्यात शेखर बोलू शकत नाही का नॉलेज नाही. माझ्या शाळेतल्या मित्राला पेसमेकर बसवला डबल, तर मी सहज म्हटलं शेखर सिंगल पेसमेकर थोडंफार माहिती आहे कारण मला हार्टचा प्रॉब्लेम आहे म्हणून थोडी. हे डबल काय तर एखादा कार्डिओलॉजिस्ट सांगेल तसा अर्धा तास सांगत होता. लेफ्ट वेंट्रिकल, राईट वेंट्रिकल, ऑन डिमांड पेसमेकर. इवन मला वाटत होते की जेव्हा रेकॉर्ड प्लेअर होते तेव्हा रेकॉर्डच्या लायब्ररीमध्ये आम्ही गेलो, रेकॉर्ड ऐकली तर शेखर म्हणला की ओरिजिनल जे रेकॉर्डिंग आहे तेवढं रिसेप्शन यातनं येत नाही आहे. तर दुकानदार म्हणला त्या काळात 30-40 वर्षे फिलिप्सचा सर्वात महाग आहे हा ॲम्प्लिफायर आणि स्पीकर आहे, याच्यापेक्षा आमच्याकडे चांगला नाही. तर शेखर म्हणला तुम्ही मला टर्न टेबल फक्त द्या. म्हणजे कशाला, उरलेलं मी बघतो. त्याने फिलिप्सचा ॲम्प्लिफायर स्वतः असेंबल केला, इलेक्ट्रॉनिक्स सगळं, स्पीकर स्वतः बनवले आणि ती रेकॉर्ड त्याच्या घरात मी ऐकली. 100% वेगळी. मला असं वाटत नाही कुठले. तुम्ही स्कूटरच्या बद्दल विचारा, ऑटोमोबाईल विचारा, मेडिकल सायन्समधलं बघा, हेलिकॉप्टर कसं चालतं 10 मिनटं बोलू शकतो, एअरक्राफ्ट कसं चालू शकतं, जेट इंजिनमध्ये फरक काय, मेटलर्जी कुठलाही असा विषय नाही. कारण आम्हाला त्याच्याबद्दल खूप आदर आहे. कारण असं काही वाटत नाही की कुठला एक विषय आहे की ज्याच्यातलं त्याला नॉलेज नाही. कॉलेजमध्ये इंजिन ड्रॉइंग पेपर होता ड्रॉइंग्स, तर ते प्रोफेसर म्हटले हा पहिला विद्यार्थी ज्यांनी इरेझर न वापरता ड्रॉइंग काढलंय. कारण आम्हाला कळतं नोटीस बोर्डवर लावलं होतं ड्रॉइंग असं पाहिजे. थँक्यू.